आणि मंडळी, मुंबई महापालिकेचा बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि परिवहन म्हणजे बेस्ट उपक्रम तोट्यात असतानाही या उपक्रमाकडून आपली मुंबईतील 30,000 चौरस फुटांहून अधिक मालमत्ता ही स्वस्त दरात भाड्याने देण्यात येत असल्याचा आरोप बेस्ट समिती सदस्यांनी केलाय। या प्रकरणात बेस्ट समिती सदस्यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे। मुंबई महापालिकेचा बेस्ट उपक्रम सध्या 10,000 कोटींपेक्षा अधिक तोट्यात आहे, तरीही बेस्ट उपक्रमाच्या मालमत्तेतल्या 19 व्यावसायिक जागा या बाजारभावापेक्षा निम्म्या किंवा 1/5 कमी दरात देण्यात आल्या असल्याच्या मुद्द्यावर बेस्ट समितीत चर्चा झाली। त्यानंतर बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी सर्व ठिकाणांची पाहणी करण्याचे आदेश दिलेत। बेस्ट उपक्रमाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। बेस्ट उपक्रम तोट्यात असूनही बेस्टनं आपल्या मालमत्तेच्या जागा कमी दरानं भाड्याने दिल्या असल्याच्या आरोपावर बेस्ट प्रशासनाकडून काय बचाव करण्यात आला आपण पाहूया। अनेक इमारती या 1950च्या दशकातील आहेत आणि त्या जीर्णावस्थेत आहेत। बेस्टच्या काही जागा पहिल्या मजल्यावर आणि कमी वर्दळीच्या ठिकाणी आहेत। बेस्टच्या मालमत्तेतील जागा या पक्क्या बांधकामात न मोडणार आहेत आणि इमारतींच्या मालमत्ता कर थकबाकीमुळे पाणी पुरवठा आणि इतर परवानग्यांसाठी अडचणी येतात। अशा पद्धतीचा बचाव बेस्ट प्रशासनाने केलेला आहे। आणि घाटकोपर